नमस्कार, मी प्रीती स्वागत करतो तुमचं रुचकर कट्ट्यावर। आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत कारले। ही रेसिपी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कशी तयार होते ते पाहण्यासाठी आपण जाणार आहोत किचनमध्ये। इथे आपण काही सुके मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण घेतलेला आहे हळद, लाल तिखट, धणा पावडर, चवीप्रमाणे मीठ, लिंबू आणि त्यानंतर आपण त्याला कोट करणार आहोत बेसन आणि तांदळाचं पीठ। आणि आपण कारली अशी बारीक स्लाइस करून घेतलेली आहे आणि त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याला सुरुवातीला लिंबू आणि मीठ लावून ह्याच्यातलं पाणी जे आहे ते काढून टाकणार आहोत। तर आपण त्यासाठी एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यात ही कारली काढून घ्यायची आहे। आपण याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे, याच्याने थोडा कडवटपणा कमी होणार आहे। आता आपण व्यवस्थित असं हातानेच त्याला चोळून घ्यायचं आहे। हाताने जेव्हा चोळून घेतो ना तेव्हा काळजी घ्यायची की आपली कारली तुटणार नाहीत। आता आपण हे एक 10 मिनिटं तसंच ठेवून देऊया आणि यातलं सगळं पाणी काढून घेऊया। आपण कारल्यांमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण कारली एका प्लेटमध्ये घेतलेली आहेत आणि अशी पसरवून ठेवायची आहेत। आणि आता आपण त्याच्यामध्ये आपण जे सुके मसाले घेतलेले ते घालणार आहोत। तर इथे आपण पाव चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे पावडर आणि आपण सुरुवातीला थोडं मीठ लावलंय त्याच्यामुळे आता इथे पाव चमचाच मी मीठ टाकते। 2 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठीने ते कुरकुरीत होतील चांगले। आता हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचंय। आता हे तुम्हाला असं सुक्क सुक्क वाटत असेल पण कारली आहेत, पुन्हा थोड्या वेळाने ते असे ओलसर होतील। आता इथे आपण थोडासा अजून लिंबाचा रस पिळणार आहोत। आपण सुरुवातीला एक अर्ध लिंबू वापरलेला आहे आणि इथे मी आता एक अर्ध लिंबू वापरते, त्यामुळे कारली कडू नाही होणार आपली। आता हलक्या हाताने पुन्हा टॉस करून घेऊया। बघू शकता तुम्ही आता थोडं थोडं ओलसर झाले आहे कारण आपण लिंबाचा रस सुद्धा वापरलाय आणि कारल्यांचा पण ओलावा आहे। आपले हे मिक्स होतंय होऊन एक 5 मिनिटं ठेवूया। तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवलंय। आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत ह्याला आपण थोडीशी एक 5 मिनिटं रेस्ट देऊया। तेल व्यवस्थित तापलेलं आहे, आता आपण चेक करूया। तेल व्यवस्थित तापलंय। आता आपण थोड्या थोड्या बॅचमध्ये हे तळणार आहोत। सुरुवातीला आपण हलवणार नाही आहोत, ते बबल्स जे आता आहेत ते व्यवस्थित सेटल होतील आणि मग आपण फक्त चमचा फिरवायचा आहे आणि यांना फ्राय व्हायला वेळ सुद्धा लागत नाही, म्हणून ते जितकं शक्य होईल तितकं पातळ स्लाइस करायचे। आता आपण एकदा फिरवून घेऊया। आता आपण एका दुसऱ्या चाऱ्यामध्ये काढून घेऊया म्हणजे आपलं सगळं एक्स्ट्राचं तेल निघून जाईल। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बॅचचं जर टाकून घेऊया, ते पसरवून टाकायचे।
इथे गॅस स्लो टू मीडियम ठेवलेला आहे. तळण्याची प्रोसेस लवकर होते कंपॅरेटिव्हली त्याचे स्लाइस करणं, त्याच्या आतल्या बिया काढणं. आपण तिसरी बॅच टाकतो. अशा पद्धतीने आपण सगळी कारली फ्राय करून घेतलेली आहेत. आता आपली शेवटची बॅच आहे. अशा पद्धतीने आपली सगळी कारली फ्राय करून झालेली आहेत. आता आपण ही सर्व करूया. अशा पद्धतीने तयार झाले आहेत आंबट तिखट कुरकुरीत अशी कारली. तर नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पाहत राहा रुचकर कट्टा.